अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दाखवली पाठ, जनता लावेली यांची वाट। नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। धर्माबाद तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची काही ठिकाणी पडझड झाली आहे। काही गावे पाण्यात बुडाली आहेत। शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी आणि मदत करण्यासाठी विद्यमान आमदार, खासदार, पालकमंत्री यापैकी कोणालाही वेळ मिळाला नाही। सत्ताधारी आणि विरोधक एकाच बाजूचे दोन नाणे असल्याचे यावेळी दिसून आले आहे। निष्क्रिय लोकप्रतिनिधीच्या निषेधार्थ धर्माबाद येथे रविवारी 31 ऑगस्ट रोजी शेतकरी संघर्ष समितीने पानसरे चौक येथे भीक मागो आंदोलन केले असून यातून जमा होणारी रक्कम विद्यमान लोकप्रतिनिधींना त्यांच्या वाहन प्रवासासाठी देणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीने सांगितले आहे। खासदार, आमदार, पालकमंत्र्यांना अधिकृतपणे प्रवास भत्ता मिळतो असे असतानाही नैसर्गिक आपत्ती आली असताना तातडीने या भागाची पाहणी आणि मदत करण्यासाठी आमदार, खासदार, पालकमंत्री आले नाहीत। त्यामुळे असे निष्क्रिय लोकप्रतिनिधी जनतेच्या काय कामाचे, असा संतप्त सवाल उपस्थित करत शेतकरी संघर्ष समितीने धर्माबाद येथे भीक मागो आंदोलन करून अनोख्या पद्धतीने निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध केला आहे। धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टी होत आहे, पण लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांना वेळ नाही। शेतकऱ्याच्या स्वतःलाच नुकसान झालंय। फक्त एक दौरे करून फक्त रोडवर चालले आहेत, पण शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन आजपर्यंत कोणी पाहिलं नाही। त्याच्यामुळे जाहीर निषेध करून लोकप्रतिनिधीला पैसे जमा करून आम्ही देत आहोत। आमदारला, खासदारला, पालकमंत्र्याला डिझेलसाठी धर्माबाद तालुक्याला येऊन शेतकऱ्याची जे व्यथा आहे ते जाणून घ्यावं असं आम्ही विनंती करत आहोत।